जे मला कन्सिस्टन्सी त्याची फार कमाल आहे. याच्याबद्दल मला कौतुकही वाटतं की एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे. त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा आणि तीच वाईट आहे. तो सतत समजून घेतो. आता नकोयस तू समजून घ्यायला, तू रिॲक्ट करायला हवंयस तरी तो समजूनच घेतो. हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे 20 वर्ष. इतक्या वर्षांच्या संसारात कुठल्या गोष्टी त्रासदायक वाटतात एकमेकांच्या? हो हो असतात असं काही त्रास अजिबातच नाही, काहीच नसतं. अरे सगळ्यात छान असतं, एकदम सुखासुखी असतं, आई तुला कधी जाऊन मार पडणार नाही. बोल बिंदास. प्रिया अशी नाहीये. खरं तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आता नको एकत्र काम करूया, नाहीतर असाच शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं, नाहीतर उमेशला कास्ट केलं की प्रियाला घ्यावंच लागतं. हे काय आपण लोकांवरती असं हे करू नये, म्हणून आम्ही ठरवून घेतलं की आता जरा आपण इंडिव्हिज्युअली काम करूया. सो आम्ही त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली काम करायला लागलो आणि नंतर 3-4 वर्षांनी वाटलं की आता चला आता एकत्र काम करूया. झाली 3-4 वर्ष, लोक म्हणतात एकत्र काम दिसत नाहीये तुम्ही, पण त्यानंतर मनासारखं काही मिळत नव्हतं, छान काही येत नव्हतं किंवा आमच्या योग्य लोकांनी बहुतेक आम्हाला विसरलं. I like that my husband takes me for granted. I'm very happy about it. And I like to take him for granted, which he's not happy about, but तरी पण. आणि अँटिसिपेशन बद्दल म्हणायचं तर नात्यातलं अँटिसिपेशन पण फार गोड आहे, पण आय एम मॅरिड टू द मोस्ट काय म्हणूया अनप्रेडिक्टेबल पर्सन. म्हणजे ती मला फार गंमत वाटते की एखादी गोष्ट मी सांगितल्यावर अशोकला प्रचंड राग येईल, हो असं करून निघून जातो. आणि एखादी काहीतरी सिम्पल स्टुपिडेस्ट ऑफ द स्टुपिड गोष्ट असेल की ज्याच्यावरती खरं कोणीही कॉमेंट करू नये, म्हणजे सनीनी सुद्धा करू नये, जो माझा दुसरा डॉग आहे, त्यांनीही कॉमेंट करू नये, असं इतकं काहीतरी सिम्पल असेल त्याच्यावर तो प्रचंड चिडून काहीतरी आकाश पाताळ एक करेल. सो आय एम मॅरिड टू अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल पर्सन. त्याच्यामुळे खूप मजा येते मला.